एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब करा। त्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही आणि सर्व महिला भगिनी गेले 6 महिने झालं इथं ड्रेनेजचं काम केले, ड्रेनेजचे पाईप टाकलेले आहेत। आमच्या महिला भगिनी दोन्ही साईडला राहतात, त्यांना जाता येत नाही। अनेक लोक ॲक्सिडेंट झाले आहेत, अनेक लोक पडलेले आहेत, परंतु ह्या महाराष्ट्र शासन महापालिकेला जाग येत नाही। त्याला जाग करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आयुक्त आणि उपायुक्ताला अभिषेक तर घातलेलाच आहे, परंतु या उपरबी 8 दिवसात जर काम नाही केलं त्या सर्व अधिकाऱ्यांना चपलीनं मारल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी गप्प बसणार नाहीत। आम्ही गोविंद कांबळे, आमचे महेश धाराशिवकर, सर्व पदाधिकारी, बाळासाहेब गायकवाड या भागात राहणारे आमचे गवळीताई, सातपुते या सर्व महिला भगिनी अनेक दिवस झाला हाल अपेक्षा भोगत असतात, परंतु आज योगायोगाला आणि त्यामुळे आंदोलन पुकारलं। आंदोलन सगळे या भागातील नागरिक आलेले आहेत, परंतु आगामी काळामध्ये महापालिका अधिकाऱ्यांना आम्ही मीडियासमोर मुद्दाम का सांगतो, परत एकदा अनेक वेळा निवेदन दिले, कलेक्टरला परवा निवेदन दिलं, महापालिका आयुक्ताला निवेदन दिलं। ह्याच भागामध्ये कारंजी आणि गोलपजोग या भागात राहतात, या भागामध्ये व्यायाम करतात, परंतु मस्ती लावलेले बोकडं हे इकडे रस्त्याकडे लक्ष देत नाहीत। फक्त या भागात येऊन बंगले बांधलेले आहेत, परंतु अशा मस्तीखोर अधिकाऱ्यांना सगळ्यांनी मिळून तोंडाला काढवून चप्पलने मारल्याशिवाय घर स्वस्त बसणार करून आज या ठिकाणी आज जे निराळे वस्ती ते अरविंदम पोलीस वसाहत जो रोड हा जे ड्रेनेजचं काम जे केलेलं आहे, ज्या प्रशासनाने, ज्या ठेकेदारांनी, ज्या अधिकाऱ्यांनी जे त्या कामाची जे आपलं काय म्हणतात वर्क ऑर्डर जी कशी काय दिली, आज तुम्ही अर्ध काम कसं काय सोडून जाता? आज इथं स्लम एरिया आहे, आज इथं अरविंदा म्हणा, अभिमानश्री म्हणा, यशनगर म्हणा, वसंतविहार म्हणा, या इथून जाणारे लोक भरपूर आहेत। आणि विशेष म्हणलं तर या एरियामध्ये आपलं वसंतविहारमध्ये महापालिकेचे अधिकारी सुद्धा इथून जातात। त्यांना कशी काय वाटली नाही जीवाला की बाबा हे कसे लोक राहतात इथं? रोज इथं 4 ते 5 लोक घसरून इथं पडतात। इथं पोलिसांची वसाहत आहे, अक्षरशः त्या पोलिसांनी आपलं फॅमिली घेऊन जातात, सगळे जातात इथून, तर ते लोक रोज पडतात इथं। आज या प्रशासनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते गोविंद कांबळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने इथं जे आंदोलन करण्यात आलेलं आहे याच्या सुद्धा तीव्र आंदोलन इथं करण्यात येईल असा इशारा आम्ही सगळे देतो। कळत नाही आम्ही सोलापुरात राहतो का समस्यापूरमध्ये राहतो असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। जेव्हा रस्ता केला तेव्हा त्याच्या अगोदर ड्रेनेजचं काम करणं अपेक्षित होतं, परंतु नवीन केलेला रस्ता खोदायचा, परत त्याची बिलं काढायची आणि मलिदा खायचा असं महापालिकेचं धोरण आहे। परंतु या सगळ्याचा त्रास इथल्या नागरिकांना, इथं राहणाऱ्या पोलिसांना व सर्वसामान्य जे नागरिक या ठिकाणावरून प्रवास करतात त्यांना होत आहे। या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत, लोकांचे हातपाय मोडलेले आहेत। महापालिका अधिकाऱ्यांना आम्ही निवेदनं दिली, आज आंदोलन केलं आहे। आज आम्ही या ठिकाणी इशारे देतो, कांबळे साहेब आहेत, प्रतापभाऊ आहेत, शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आहेत, महिला आहेत ज्यांना रोज त्रास होतो, अशा आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन इथल्या घाण पाण्याने आंघोळ घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। शिवसेना या नागरिकांच्या प्रश्नावर कधी मागं हटणार नाही। इथले नगरसेवक पळून गेले पक्ष सोडून, ज्यांना आम्ही रक्ताचं पाणी करून निवडून दिलो त्यांनी सुद्धा यांच्याकडे डोळेझाक केलेला आहे। माझं इथल्या नागरिकांना देखील आव्हान आहे, असल्या गद्दार आणि पळपुटे लोकांना यापुढे मतदान करू नका।